मला नाही जेवायचं. कधीपासून इथे एकटेच बसलेत, काहीच खाल्लं नाहीये, साधा पाण्याचा घोट पण घेतला नाहीये तुम्ही. माझ्यासाठी थोडं खाऊन घ्या. नाही, भूक नाहीये मला. असं कसं भूक नाहीये? थोडं खावा. झाली असेल अप्पांकडनं चूक. अप्पांकडनं नाही झाली चूक. चूक माझ्याकडनं झाली आहे. लहानाचं मोठं केलं त्यांनी मला. या परक्याला स्वतःच्या मुलासारखा जीव लावला त्यांनी. अंगा खांद्यावरती खेळवलं. बापाची माया दिली. आईने किती सांभाळलं मला. आणि मी काय केलं? मी त्यांचा विश्वासघात केला. अहो, गैरसमज झालाय अप्पांचा, कळेल त्यांना. आणि तुम्ही काय म्हणता की तुमचा शेतीवर खूप जीव आहे आणि त्यातल्या येणाऱ्या पिकांवर पण. मग तुम्हाला खावं लागेल. खाऊन घ्या. नाही जेवायचं मला. खावं लागेल तुम्हाला. मी काहीच ऐकणार नाही. खाऊन घ्या थोडं. खाऊन घ्या ना. नाही जेवलो तर काही मरणार नाही काही मी. नाही ना तुम्हाला जेवायचं? नका जीव. पण ह्या मरायच्या गोष्टी नका करू. तुम्ही मेल्यावर मी कोणाकडे बघायचं सांगा ना. माफ कर फुलवर, पण खरंच मला जेवायची इच्छा नाही. तुझं आहेत ना. खाऊन घ्या ना थोडं. नाही जेवायचं मला. थोडं खाऊन घ्या. सांगितलं ना आई. आई चुकलं ग माझं. नाही रे बा, तुझं नाही काही चुकलं. खरंच नाही चुकलं. अप्पांना सांग ना ग समजवतो. बस खाली. कसं आहे सनी? कसा असेल आई? आई खरंच माझ्याकडनं चुकलं ग. मी अप्पांचा विश्वासघात केला आई. नाही रे बाळा, चुकतो तो माणूस. आणि मला खात्री आहे माझं बंड्या कधीच चुकणार नाही. बाळा, अरे तू घरात नाहीस ना, घर मला सगळं सुनं सुनं वाटतंय रे. प्रत्येक कोपऱ्यात तू असल्याचा भास होतो. तुझे हाक आई म्हणून मी कासावीस झाले रे ऐकायला. आई तुझं तर घर सुन सुन झालं, माझं तर आयुष्य सुन सुन झालंय तुझ्याशिवाय. बरं बाळा थांब, पहिला पण जेवून घेऊया. फुलवंती दे ग. तू पण जेवली नसेल ना गाय? तू उपाशी असताना मी कशी जेवेल रे. आणि आता तू खाल्लंस ना, माझं पोट भरलं बाळा. पण काय याच्या पुढे अन्नावर कधी राग करायचं नाही बरं का. आणि फुलवंती ही तुझी जबाबदारी आहे. त्याला जेवायला द्यायचं. माझ्या बंड्याची काळजी घ्या बाळा. बरं बाळा, हेत ना तालुक्याला गेले, ते यायच्या आत ना मला गेलं पाहिजे. येते मी बाळा. आई थोड्या वेळ थांब ना गाय.
आता. पण नाही जेवली ना? रुक्मिणी थांब तिकडेच. कामानिमित्त तालुक्याला काय गेलो होतो, निमित्त भेटलं तुला. त्या परक्याला जाऊन भेटून यायला आलीस ना, भेटून त्याला जाऊन धरलं का मन? तुम्हा बायकांना आहे ना, नवरा ज्या रस्त्यावरती जायचं नाही, ज्या वाटेवरती जायचं नाही हे सांगितलं ना, तुम्ही त्याच वाटेवरती जाणार. ऐकणार नाही तुम्ही. काय सांगितलं होतं तुला रानात मी? काय सांगितलं होतं? तो आपल्यासाठी मेलाय आणि आपण त्याच्यासाठी मेलोय. त्या परक्याला आपण हेच सांगितलं होतं ना, तुला हेही सांगितलं होतं, त्याच्याबरोबर राहायचं असेल तर राहा, किंवा तू माझ्याबरोबर, तू गुमान आलीस ना माझ्याबरोबर, आज परत गेली त्या परक्याला भेटायला. अरे तो परका आपल्या घरी बसून आपल्या ताट्यात हकतोय. कोण परक? कसलं परक? 15 वर्ष झाले इलेक्शन मध्ये तुम्ही उभे आहात, अजून यश नाही मिळालं. पण माझं लेकरू, त्यांनी तुमच्यासाठी कष्ट केलेत, लोकांना भेटलाय, गावात जाऊन तुमच्याबद्दल सांगितलं, त्यांच्या पाया पडला. आणि तो परका, अहो त्याच्या मेहनतीमुळे आज तुम्ही सरपंच झालात, इलेक्शन जिंकलात, आणि त्याला परक म्हणताय तुम्ही? अहो इलेक्शनच्या वेळेस माझं लेकरू जेवलं नाहीये पोटभर, रात्र रात्र जागून राहिलंय, आणि तुम्ही त्याला परक म्हणताय? तुम्ही अहो मला ना रोज सकाळी विचारतो, आई अगं आपण कुठे जायचंय का, आप्पा बरे आहेत का, त्यांना काय हवंय का? हा विचार करणारा मुलगा तुमच्यासाठी परका आहे. मलाही विचारतो, आई तुला काय हवंय का ग, तू कशी जेवलीये का, आणि तुम्ही त्याला परका म्हणताय? ज्या हाताने तुम्ही त्याला जेवू घातलं, याच हाताने त्याला तुम्ही सांभाळलं, आणि तुम्ही त्याच्यावर हात उगारला, तुमचं काळीच नाही गाव डगमगलं. मला माहितीये तुमचं त्याच्याबरोबर आहे खूप प्रेम आहे, काहीतरी गैरसमज झाला, पण तुम्ही त्याला असं नका बोलू. 20 वर्ष मी आपल्या लेकराची वाट बघत नाही मिळालं. मी गावातल्या मुलांवर प्रेम करत होते, तेही तुम्हाला सहन नव्हतं होत. मी बंड्यावर जीव लावते, ते आवडत नाही. वांजोटी म्हणून करते या गावात मी, पण या बंड्यानी वांजोटीपणाचा शिक्का पुसून टाकला. मला आई म्हटला तो, तुम्ही त्याला परक म्हणताय. एका आईला तिच्या मुलापासून जेव्हा दूर करतात ना, तेव्हा तिला काय वेदना होतात ना, ते फक्त ती जाणू शकते, तुम्ही नाही. आणि हो, एका देवामध्ये आणि त्याच्या भक्तामध्ये फरक आला तरी चालेल, तुमच्या माझ्यात दुरावा आला तरी चालेल, पण माझ्या आणि माझ्या मुलामध्ये दुरावा आलेला मी खपवून घेणार नाही. माझं मेलेलं तोंड बघाल तुम्ही. आणि हो, तुम्ही काय म्हणता, त्यांनी चुका केल्या असतील चुका, माझं लेकरू चुकलं असेल, तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुम्ही किती चुका केल्यात. आणि हो, या चुकांवर पांघरून घालणारा माझा बंड्या होता. ज्याला तुम्ही परक म्हणताय ना, तो माझा बंड्या होता. ए रुक्मिणी, रुको. बरं ठीक आहे. बंड्यात आता बरं असं नव्हतं करायला पाहिजे सरपंचांनी, पण ते सरपंच बी तसलंच आहे. काय थोडंसं कळलं की बाडबाड करत बसते. तर ठीक आहे, दादाला देतोय तारस. नीट कामाकडे लक्ष द्या. हा. गायला जाऊन चारायला दे. नुसतं इकडे तिकडे हिंडत असतं काम, नीट संपवा. हो. हा मग काय.
बोलायचं होतं. काय बोलायचंय? कोणा बाबतीत बोलायचं? त्या बंड्याच्या बाबतीत बोलायचं असेल, मला नाही ऐकायचं. हे असल्या फसवणाऱ्या लोकांचं माझं ऐकायचं नाहीये आणि त्याचं तर मला बिलकुल ऐकायचं नाहीये. माझं नाही येतो. हो आप्पा, फसवणारा म्हणा, तुमचा परका म्हणा, जे म्हणायचे ते म्हणा, पण आज मला बोलायचे. कोणाला परका म्हणता हो आणि कोणा फसवलंय तुम्हाला? हा, तुला काय काय कळलं काय तुम्हाला त्याच्याबद्दल? तुला माहित नाही व्हय? दारू पिऊन आलाच असेल परत आज आणि बडबड करायला लागला. काय कळलं तुम्हाला? काय म्हटलं? मला नाही कळणार. राणी सांगणार नाही मला? खरं खोटं सगळं कळलंय. 1 लाख रुपये घेतला फसवून नुसतं माझ्याकडनं. अरे मागायचे होते पैसे तर मागायचे होते ना. काय सांगितलं राणीने तुम्हाला? काय सांगितलं? काय ते सांगितलं तुम्हाला येऊन? काय सांगितलं तुम्ही? ह्याला ओळखता तुम्ही? हा आणि माहिती हो तुम्हाला कोण आहे हा? हा, तुम्ही म्हणता ना लय खर्च केलं, उडावलं पैसे. कुठं उडावलं त्याने पैसे तुम्हाला माहिती आहे? माहितीच आहे. उडवलं असेल दारूवरती, बाईवरती, सगळ्यांवरती, तुझ्यावरती. अजून काय? आप्पा, जे तुम्हाला सांगितलंय सगळं चुकीचं आहे. अहो आप्पा, त्या तुमच्या पैशाचा डिके दादानी आणि आमचा बंड्या दादानी जेव्हा माझ्या बहिणीचं ऑपरेशन होतं ना, तेव्हा बंड्या दादानी माझ्या बहिणीच्या ऑपरेशनला पैसे दिलेत. तेव्हा ते तुमच्या पैशामुळे आणि बंड्या दादामुळे आज माझी बहीण आणि तिचं लहान मुलगा व्यवस्थित आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की बंड्या दादाच्यामुळे माझी फायनान्सची गाडी जी ओढून नाही आली होती ना, ती माझ्यापाशी आज. म्हणजे त्या पैशाचा एवढा कुठं वाईट उपयोग नाही केला की चांगला उपयोग केला बंड्या दादानी. जे लोकांनी सांगितलंय ना तुम्हाला, ते सगळं भंगार सांगितलं. तुमच्या डोक्यात वेगळे विचार टाकलेत बंड्या दादा. एवढंच नाही आप्पा, ते तारी माहिती आहे का खालच्या आळीची, जिच्या सुनव तुमचा डोळा होता? ठीक आहे, काय बोलतोय? जे बोलणार आहे ते बोलणारच मी आज. हा, तिच्या सुनाचा आज संसार मोडता वाचलाय. त्याचं कारण फक्त भंडे. 50,000 रुपये देऊन तोंड बंद केलंय. तुमची जे प्रकरणं दिसतात ना, ती सगळी झाकल्यात भंडेनी. हा, आणि त्या दिवशी 10 रुपये कोणाला उडावलं आठवते का? कोणाला उडावलं? हा, उडून त्याला निघून घेऊन गेले. हा, त्याला दवाखान्याला फक्त बंडेनी. त्याचं ऑपरेशन केलं बंडेनी. पाय मोडला होता बिचाराचा. 3 महिने घरात त्याच्या ना राशन पाणी बंड्याने दिले तुमच्या पैशातून. अहो, जो माणूस स्वतःची चप्पल सदी विकत घेऊ शकत नाही, तो माणूस तुम्हाला फसवेन का? आप्पा, 2 दिवस झाले आज अन्नाचं एक घास सुद्धा घेतलं नाही त्याने. का माहितीये का? माझा आप्पा रडत असत. माझ्या आप्पाला मी रडवलंय, माझ्या आप्पाला मी दुखवलंय. एवढं सगळं करणारा माणूस तुम्हाला परका वाटतो? तुम्हाला बापाचा दर्जा दिला त्याने, बापाचा. आणि जो बापाचा दर्जा देतो ना रे, तो पोरगा कधी आपल्या बापाला फसवीत नाही. आणि हा माणूस म्हणतोय परका आहे. परका नाही तो. बंड्या कुठे बंड्या? आप्पा, लहान मुलगा जसं आईची वाट बघतं ना, तशी वाट बघते तुमचं ते भांडी. हा, घेऊन चाललं त्याच्याकडे. चला आप्पा, तुम्ही खरंच चला. जाऊ, तुला पण घेऊन जाऊ. ती पण जेवली नाही 2 दिवस. तू आईला घेऊन ये. हो, आम्ही पुढे जातो. चला आप्पा. अहो, नका ना रडू. 2 दिवस झाले नुसतं रडताय. रडू नाही तर काय करू? ज्यांनी मला मुलासारखं सांभाळलं, मला बापाचा दर्जा दिला त्यांनी, आणि त्यांना मी दुखवलं यार. माफी तरी मागू तर कुठल्या तोंडानं माफी मागू त्यांनी? बंड्या, कुठल्या तोंडाने म्हणजे? जे परक तोंड दिलंय ना, त्या तोंडानेच माफी मागायची होती ना. चुकलो मी. एकदा तरी येऊन सांगायचं की आप्पा तू चुकला. अरे मारलं मी तुला, मारलं मी तुला. एकदा तरी येऊन सांगायचं ना बंड्या की आप्पा तुम्ही चुकला. अरे आज या गावात लोकांसमोर माझी इज्जत वाचली आहे ना फक्त तुझ्यामुळे. 15 वर्षानंतर आज सरपंच झालो ना, तू झटला.
माझ्या नावाने सगळ्या लोकांबरोबर पैसे वाटले. तर बाकी काय नाही, सावकाश एकदम पटपट चालू. नाही नाही भांडण नाही. आज मला कळलं की माझा मुलगा असला असताना आपला तरी असं केलं नसतं. पण बंड्या, आज मी छाती ठोकपणे अख्ख्या गावाला सांगू शकतो की हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा. मला माफ कर रे, मला माफ कर. पण रुको, हा आपला मुलगा परकाला हे मी चुकलो. आई बाळा, आप्पा आता काही तर रडत बसायचं काय? चाला की तुमच्या घरी. माझं घर? हा? माझं घर नाही, मग त्या सरपंचाचं घर नाही, बंड्याचं घर आहे ते. बंड्याच्या घरी जाऊया सगळे. चला चला. चल.